हॅलो, कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि खूप सगळं सुरळीत चालू असेल तुमचं. ओके, तर एक असंच ऑब्झर्वेशन केलं. आताच मी स्कूलमध्ये ॲज अ टीचर काम करते. सो बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनास येतात आणि त्यापैकीच ज्या वाटतात ते मी तुमच्याशी सांगते, शेअर करते. तर त्यातलीच एक गोष्ट अशी आहे की परवा एक पॅरेंट्स मला भेटायला आलेले त्यांच्या मुलाला घेऊन आणि एका रिगार्डिंग कॉम्पिटिशनबद्दल त्यांना मला बोलायचं होतं आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुलांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. तर त्यांची खूप इच्छा आहे, त्यांचे स्वप्न पण आहेत की त्यांनी करावं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याला प्राईज नाही मिळालं तरी चालेल, पण त्यांनी सहभागी झालं पाहिजे. आणि आय ॲग्री की एवढी इच्छा असावी, एवढी नॉर्मल इच्छा पॅरेंट्सची असावी. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं मला असं वाटतं की जर त्या मुलाची किंवा जर त्या मुलीची इच्छाच नसेल, जर त्यांची तयारीच नसेल, जर त्यांना ती गोष्ट आवडतच नसेल, तर कृपया करून तुम्ही त्यांना ते फोर्स नका करू. आता मी असं डायरेक्ट बोलते कारण या सध्याच्या सिच्युएशनमध्ये मला खूप सारे पॅरेंट्स भेटत आहेत कारण आता एक मोठा इव्हेंट होणार आहे त्या इव्हेंटसाठी. त्यामुळे पर्टिक्युलर एका पॅरेंट्सचं बोलते असा विषय नाही आहे. मला फक्त एवढंच वाटतं नॉर्मल आयुष्यामध्ये पण एखादी गोष्ट जर आपण एखाद्यावरती लादतोय, नवरा बायको असेल, बहीण भाऊ असेल, आई वडील असतील, कुठलंही नातं असेल, कोणावरती की तुम्ही काही लादत असाल ना की ती गोष्ट तू केलीच पाहिजे, पहिले त्या व्यक्तीचा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तो करण्यासाठी ते कम्फर्टेबल आहे की नाही हे पण खूप महत्त्वाचं आहे. मग ते लहान असो किंवा मोठं असो, कारण इच्छेविरुद्ध कुठलीच गोष्ट होत नाही. त्यामुळे मनाची तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे. एक साधंच उदाहरण होतं पण ह्यातून गोष्टी खूप क्लिअर होतात. बाकी तुमची इच्छा.